नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा गेली 6-7 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्यास मराठीत गुंतवणूक साक्षरता मोहीम या मोहिमेअंतर्गत समभाग गुंतवणुकीविषयी असलेले अनेक गैरसमज म्हणजे बहुसंख्य भारतीयांच्या मनात असलेले गोड गैरसमज दूर करून त्यांना समभाग गुंतवणुकीविषयी साक्षर म्हणजे लिटरेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच ELM अंतर्गत मी दररोज अक्षरशः दररोज माझ्या व्हॉट्सअप क्रमांकाच्या स्टेटसवर मी निवडलेला समभाग गेल्या 60 दिवसात, गेल्या 15 दिवसात, गेल्या 1 वर्षात, गेल्या 6 महिन्यात, गेल्या 5 वर्षात किती टक्क्यांनी वाढला याचं उदाहरण देत असतो. म्हणजेच याचं ज्याला इंग्रजीत प्रूफ म्हणतात. कारण प्रूफ दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट कायद्यानुसार खरी धरली जात नाही. तर तसाच प्रकारचा आजचा एक व्लॉग करतोय. आज आहे 21 जून 2026. व्लॉग क्रमांक 241. आजच्या व्लॉगचं शीर्षक आहे इन्व्हेस्ट इन करेक्ट स्टॉक ऑफ अ ग्रोइंग सेक्टर. मराठीत भविष्यात वाढणाऱ्या क्षेत्रातील योग्य समभागात गुंतवणे. कसं आहे ना, भारतीय गुंतवणूकदारांनो, आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदार शून्य माहिती अथवा अतिशय कमी माहिती, पण कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि मग आपण त्या क्षेत्रात त्या समभागात गुंतवणूक करत असतो. पण चांगले म्हणजे त्या समभागात नेमके त्या समभागातून आपल्याला चांगला परतावा मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे आपणास बहुसंख्य गुंतवणूकदारास ताबडतोब भयंकर परतावा हवा असतो. मग याच्यावर तर एक वेगळा मी ब्लॉग करणार आहे. पण आजचा विषय महत्त्वाचा का आहे हे सांगतो. हे तर खरोखर आहे की चांगला भविष्यात वाढणाऱ्या चांगल्या क्षेत्रात तर गुंतवणूक केलीच पाहिजे. पण कसं असतं, ते क्षेत्र समजा आपण कुठेतरी वाचलं, कोणीतरी सांगितलं, पण त्या क्षेत्रातली कशात गुंतवणूक करायची हे आपल्याला माहीत नसतं. कारण आपलं ज्ञान अतिशय तोकडं असतं. तर तेच किंवा आपण दुसऱ्यांचं ऐकून तेच खरं धरून त्याच्यात गुंतवणूक करतो, पुन्हा रडतो. आता ही एक खरी घटना आहे. पण मी झाली माझ्या बरोबरच. पण मी काय झालं, कोणी सांगितलं वगैरे काही सांगणार नाही. पण असं थोडक्यात नाव न घेता सांगतो. काही वर्षांपूर्वी समभाग गुंतवणुकीवर चर्चा करताना मी सांगितलं की हे क्षेत्र, ज्याला इंग्रजीमध्ये सेक्टर, अतिशय चांगला आहे. त्यात भविष्यात त्याला चांगली त्या समभागांची किंमत चांगली वाढू शकते. आणि माझ्या मनात हा समभाग आहे, कारण मी त्याचा भरपूर अभ्यास केला आहे. तर ताबडतोब म्हणजे आमचे एक नातेवाईक, हे सांगायची गरज नाही की बहुसंख्य भारतीयांना ते स्वतः वॉरन बफे किंवा राकेश भाई झुनझुनवाला हे असे या प्रकारचे स्वतः की इन्व्हेस्टर्स वाटतात. म्हणजे ज्यांना भरपूर माहिती आहे,
जे सगळ्यात हुशार आहेत वगैरे असं वाटतं. तर त्यांनी ताबडतोब सांगितलं, नाही नाही तू हा का शोधला? तो तर तसा म्हणजे खूप जुना नाहीये, पहिलीच पिढी आहे. पण हा अतिशय चांगला आहे. कारण मी जिथे तिथे बघतो तर त्याच आस्थापनेचं नाव दिसतं वगैरे वगैरे वगैरे. पण कसं असतं ना, मला माझा एक अतिशय घाण स्वभाव आहे. समोरचा बोलतोय हे योग्य नाही हे माहीत झाल्यावर तर माझा चेहरा जरा विचित्र होतो. म्हणजे मी काय जास्त बोललो नाही, कारण मला माझ्या गुरुनी सांगितलं की नाव सत्यजित असलं तरी खरं कमी बोल, सत्य बोलण्याचा उपयोग खूप कमी कर, कारण समोरच्याला राग येतो. आजकाल जो समोरची व्यक्ती असते त्याला सत्य ऐकायचं नसतं, त्याला त्याची स्तुती ऐकायची असते, त्याची लाल करायची असते. इंग्रजीत म्हणतात नेहमी त्याला यू आर द ग्रेट म्हणायचं, मग तो आपल्यावर खुश होतो. पण माझा स्वभाव कसा आहे, मला दुसऱ्याला खुश करून मला वर नाही जायचंय. मी माझ्या ज्ञानाने, माझ्या मेहनतीने आणि कोणाला न फसवता हे मला वर जायचं असतं. मी काहीच पाल्हाळ लावत नाही. महत्वाचं आहे आपणास जर हे असलं जी माहिती आहे घेण्यास रस नसेल तर आपण कृपया व्हिडिओ पाहू नये. कारण काही जण एवढे ट्रोलिंग करतायत ना, म्हणजे महत्वाचा विषय त्यांना कळतच नाही, समजून घेत नाही. असो, आता माझ्या मते मागे एकदा कुठल्या तरी व्लॉग मध्ये मी याच्याविषयी थोडस बोललो होतो, पण आज अगदी सविस्तरपणे आकडेवारी सकट सांगतोय. कारण मी तो समभाग माझ्या मते माझ्या जो मनात होता तो काहीतरी 2020 का 21 पासून घेत होतो. आता मी इथे एक ज्याला इंग्रजीमध्ये कंपॅरिझन म्हणतात ती कंपॅरिझन केली आहे. पहिला जो इंग्रजीमध्ये आपण ज्याला कॉलम म्हणतो त्या कॉलम मध्ये मी कुठल्या विषयावर भर दिलाय आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यात त्या दोन्ही आस्थापना, म्हणजे पहिल्या याच्यात आस्थापना क्रमांक 1 जी ती व्यक्ती म्हणजे वॉरन बफे, भारतातील वॉरन बफे सांगत होती, आणि दुसऱ्या याच्यात जो मी निवडलाय आणि तो अजूनही आहे माझ्यामध्ये. आता अंदाजे 25 जून 2021 ला समभाग क्रमांक 1 त्याची किंमत होती 1000 रुपये एका समभागाची, आणि मी जो निवडला त्याची होती 1950. आता आजची ज्याला करंट मार्केट प्राइस म्हणजे आजचा भाव समभाग क्रमांक 1 चा 1169 आणि मी निवडलेल्याचा 10100. पहिलं तर इथेच कळतं की गेल्या 5 वर्षात समभाग क्रमांक किंवा 1 याने 5 वर्षात फक्त 18% वाढ केली. म्हणजे 18% म्हणजे तुम्ही बघा ना, दर साल दर शेकडा. तीन 3.6 त्याच्यापेक्षा आपण एफडी ठेवलं असतं तर चांगलं झालं असतं. तर समभाग क्रमांक ए नी 3.6% वाढ दिली आणि समभाग क्रमांक बी जो माझा आहे त्यांनी 416% दर साल म्हणजे हे 5 वर्षात 416% दिली. म्हणजे सरासरी दर साल दर शेकडा 83% वाढ केली. इथंच तुम्हाला कळतं की कोणाची निवड योग्य आहे.
मी जर स्वतः अज्ञानी, ज्याला मी इलिटरेट म्हणतो, इंग्रजीत जो इलिटरेट आहे, अज्ञानी असतो, तर समोरच्याचं ऐकून, पण प्रथम म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करायचं तर तुम्ही समोरचा खरा किती ज्ञानी आहे, त्याने स्वतः गुंतवणूक केल्याने त्याला काही चांगले समभाग मिळालेले आहेत की नाही याची खातरजमा प्रथम करून घ्यावी. आता मी माझंच म्हणजे अक्षरशः सगळ्यांना माझं ते उदाहरण माहिती आहे. 2,500ला MRF घेऊन तो नंतर किती वाढला, तर त्यानंतर त्याच्यानंतरच मी अंदाजे 4,000ला बॉश घेतला होता. तो नंतर मी अंदाजे 18 का 19,000ला विकला, कारण मला पैसे हवे होते. पण एवढा नफा अजिबात वाईट नाही. तर जे म्हणजे त्या व्यक्तीलाही कळायला पाहिजे होतं की आपण कोणाशी वादावादी करतोय, काही गरज आहे का? नाही, हा 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 तो जुना आहे, त्याची दुसरी पिढी आहे, सगळं मला माहिती आहे. आणि माझा विपणनाचा व्यवसाय म्हणजे मार्केटिंग, तर माझे जे मार्केटिंग मधले गुरु ज्यांनी मला विपणन शिकवलं, त्यांनी प्रथम मला सांगितलेलं, आपले जे कॉम्पिटिटर असतात म्हणजे इतर उत्पादक, जे जे ज्या वस्तू आपण ज्या वस्तूंचं विपणन करतो तसेच बनवणारे दुसरे, प्रथम त्यांच्याविषयी माहिती जाणून घ्या. आपल्याविषयी कमी तांत्रिकी माहिती असलेली तरी चालेल, पण समोरच्या विषयी माहिती असेल. त्याच्यामुळे मी घेताना त्याचे कोण आहेत, अजून कोण कोण उत्पादक आहेत त्यांची माहिती घेतो. त्याच्यानंतर त्यांची फंडामेंटल अनालिसिस अगोदर त्यांची करतो. मला जो मी निवडलाय त्याची तर करतोच, पण बाकीचे, कारण ती निवड योग्य आहे की नाही ते बघण्यासाठी. आता तर इथे कळालंय की 3.6 दर शेकडा त्याने दिलाय गेल्या 5 वर्षात, आणि मी निवडलेल्याने किती आलेलं 83% दर शेकडा. सरळ सरळ माझी निवड योग्य होती आणि ती अजूनही योग्य आहे. पुढे ऐका. आणि आता नुसतं पैशाने किती वाढला हे सांगतो. समभाग क्रमांक 1 हा गेल्या 5 वर्षात फक्त 169 रुपयांनी वाढला. 1,000 रुपये गुंतवलेले फक्त 169, आणि मी गुंतवलेला समभाग क्रमांक 2 1950 रुपये गुंतवलेले, म्हणजे दर समभाग, आणि 5 वर्षात 8,150 नी वाढलेला आहे. अजून काही महत्वाचे मुद्दे. तो जो समभाग क्रमांक 1 त्याची फेस व्हॅल्यू फक्त 1 आहे. मी गुंतवलेल्याची 10 आहे. 5 वर्षापूर्वी दोघांची 30 होती, याची 1 आणि माझी 10. त्याच्यानंतर समभाग क्रमांक 1 मध्ये स्टॉक स्प्लिट शक्य नाही, कारण त्याने 10चा 1 केलेला आहे. माझ्या याच्यात स्टॉक स्प्लिट समभाग क्रमांक 2 मध्ये भरपूर शक्य आहे. आणि तो जेव्हा सगळं स्टॉक स्प्लिट करेल तेव्हा समजा आज माझ्याकडे 100 समभाग आहेत, तर त्याचे फेस व्हॅल्यू 1 होईल, तेव्हा माझा एका समभागाचे 10 होतील, म्हणजे 100चे 1,000 होतील. जर तोपर्यंत, कारण मी SIS या माझ्या पद्धती मध्ये वाढवतच असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3-4 महिन्यापूर्वी पण मी घेतले तेव्हा 7,000-7,500ला होता, पण आता 10,100 आहे. म्हणजे माझी नजर ही अतिशय
मग ती घार किंवा त्यांची कशी नजर व्यवस्थित भक्ष्याकडे असते ना, तशीच माझी असते. त्याच्यानंतर बोनस ह्या वर्षात किंवा गेल्या 12 महिन्यात समभाग क्रमांक 1 नी 10 रुपये बोनस दिला. हे बोनस नाही, डिव्हिडंड. आणि माझा समभाग क्रमांक 2 नी 47 रुपये डिव्हिडंड दिलाय. सेल्स समभाग क्रमांक 1 23,000 करोड, समभाग क्रमांक 2 सेल्स 29,000 करोड. नेट प्रॉफिट. आता हे शब्द कसे आपण जेव्हा तिकडे फंडामेंटल अनालिसिस करतो तेव्हा त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये वगैरे सगळे इंग्रजी शब्द वापरले जातात, त्याच्यामुळे ते मी जसेच्या तसे वापरणार. नेट प्रॉफिट त्या समभागाचा 1700 करोड, माझ्या समभागाचा 2700 करोड. आता जर एखाद्याने 1 लाख समभाग क्रमांक 1 मध्ये गुंतवले असते, म्हणजे त्या माझ्या नातेवाईकांनी 1 लाख गुंतवले असते, 5 वर्षांनी त्याचे 1,18,000 झाले असते. आणि माझे 1 लाखाचे 5,16,000. पण तो माझा नातेवाईक रुदाली काय 10-12 रुदाली एकत्र येऊन जेवढ्या रडतील तेवढा रडलाच असता. कारण त्याने अतिशय चुकीच्या समभागात गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यानंतर आता महत्वाचं सांगतो, आपल्याला FIIs म्हणजे माहिती आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ते जेव्हा एखाद्या समभागात गुंतवणूक करतात तेव्हा ते अतिशय ताऊन सुलाखून त्या समभागाची माहिती घेऊन भविष्यात तिथे नफा मिळणार आहे की नाही हे लक्षात घेऊन मगच गुंतवणूक करतात. कारण मी जसं नेहमी म्हणतो, मला तर हायेस्ट ROI लागतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तसं FIIs किंवा DIIs ना पण तेच हवं असतं. कारण ते ज्या लोकांचे पैसा म्युच्युअल फंडद्वारे अथवा बाकीच्या वेगळ्या फंडद्वारे गुंतवणूक करतात समभागात, तर त्यांना चांगले परतावे द्यायचे असतात, म्हणून ते चांगलेच निवडतात. समभाग क्रमांक 1 गेल्या 5 वर्षात FIIsनी 32% त्यांची गुंतवणूक कमी केली आहे, म्हणजे वजा 32.03 एवढ्याने कमी केली. आणि ते माझ्या समभाग क्रमांक 2 नी 185.42% वाढवली गेल्या 5 वर्षात. त्याच्यानंतर ROCE माझा मी समभाग क्रमांक 2 चेच दिलेत. माझ्या म्हणजे समभाग क्रमांक 1 पेक्षा माझा ROCE 30% जास्त आहे, ROE 21% जास्त आहे. त्याच्यानंतर EPS समभाग क्रमांक 1 चा ₹27 आहे आणि माझ्या समभागाचा ₹177. आता मी काय जास्त खोलात जात नाही, कारण बहुसंख्य हे YouTube पाहणाऱ्यांना मग झोप येते. कारण त्यांना काय अवस्था, नाव सांगा, टिप द्या, नाव सांगा, त्याचं लिमिट सांगा, कधी वाढणार, संपला विषय. त्यांना बाकी काही घेणं देणं नाही. मग त्यांनी कुठल्या गोष्टी टिप्सवर केल्यात माहित नाही. लग्न सगळं नीट पाहून केलंय का, जमीन जुमला, शेती, घर नीट पाहून केलंय का. कारण मला एक अशी व्यक्ती माहिती आहे जी राहते भलतीकडे महाराष्ट्रात. तिने मुंबई जवळ कुठल्या तरी ठिकाणी घर घेतलंय 55 लाखाचं 8 का 10 वर्षापूर्वी. अजून ते बांधून झालेलं नाहीये आणि त्या घरातून त्याला आतापर्यंत 1 रुपया सुद्धा काही नफा झालेला नाही. कारण लोक काय म्हणतात, माझी 10 घर आहेत तर 10 ठिकाणी मला 20,000 भाडं येईल
वगैरे वगैरे. शून्य भाडं, अजूनही घराचा ताबा दिलेला नाहीये. याचा अर्थ त्यांनी न पाहता न विचार करता त्यात गुंतवणूक केली. 55 लाख, 30-55 लाख गुंतवणूक जर आता हे मी जे उदाहरण दिलं त्याच समभागात केली असती, मी साधं उदाहरण देतो, फक्त 5 वर्षात किती झाले असते हे तुम्हाला सांगतो. पाच वर्षात 50 लाखाचे 2.5 करोड झाले असते. 2.5 करोड. आणि त्या ग्रस्तांनी गेले 9 का 8-10 वर्ष तिथंच. एका महिलेने गेले 9 वर्ष 40 लाख गुंतवलेत म्युच्युअल फंड मध्ये. सिप त्याचे 9 वर्षानंतर फक्त 60 लाख झाले. तुम्हीच विचार करा, हे मी जे काही व्हिडिओ बनवतो हे आपणास सर्वप्रथम कळतात की नाही. आपला जो टिप्स हवे तुम्ही काय घेता, कसे घेता, का घेता, हे असं 1 मिनिटात सांगा, 2 मिनिटात सांगा. सेबीचे नियम गेले खड्ड्यात, सेबी ते सगळे धुडकावून लावा आणि आम्हाला तुम्ही सांगा. विचार करा ना काहीतरी बोलताना. आपण आपला 4 वर्षाचा चिरंजीव आचरेकर सरांसारख्या व्यक्तीकडे नेलं. याला ताबडतोब सचिन तेंडुलकर बनवा. सर्वप्रथम आचरेकर सर त्यांच्या हातात असलेल्या फळीनी काय करतील हे तुम्हालाही माहिती. पण स्वतः का नाही करायचा अभ्यास? मग स्वतः घरात अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या फ्लॅट मध्ये गुंतवलं, पण जो अजून 10 वर्षात झाला नाही. हे विचार करा. म्हणून मी आजकाल माझ्या स्टेटस खाली लिहित असतो, उघडा डोळे, गुंतवा नीट. तेव्हा हे तुम्हाला सगळं समजून सांगितलं. आपल्याला हे आवडत असेल तर हे सर्व दूर नेण्यास मला मदत करा. लोकांना शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपण योग्य कॉमेंट करा. आपल्याला ट्रोलिंग करायचं तर ट्रोलिंग करा, कारण प्रत्येक जण त्याला जेवढा मेंदू देवाने दिलाय, जेवढी विचार बुद्धी दिले तेवढाच वागणार. तर पुन्हा भेटू असाच एखादा आगळा वेगळा विषय घेऊन. तेव्हा नमस्कार आणि जय हिंद.